बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती आहे। या प्रकरणी सतीश भोसलेवर 2 वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र 24 तास उलटून सुद्धा अद्याप सतीश भोसलेला ही अटक करण्यात आलेली नाही। सध्या भोसले मात्र फरार आहे। आरोपी सतीश भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। या परिसरात त्याची इतकी दहशत आहे की कुणीही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पुढे येत नाही। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडमधून उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, गुन्हा दाखल होऊन तब्बल 24 तासाचा कालावधी उलटलाय, मात्र अद्याप सुद्धा सतीश भोसले हा फरार आहे, अटक करण्यात आलेले नाही। काय या बाबतीत ताजी अपडेट आणि नेमकं या कार्यकर्त्यांना अभय कसं मिळतं या प्रकारची कृत्य करण्यासाठी? नक्कीच करण आपण जर पाहिलं तर सतीश भोसलेचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर अवघ्या काही तासातच दुसरा एक गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये 19 फेब्रुवारी रोजी ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आली होती। यामध्ये ढाकणे जे आहेत त्यांचे दात पडले होते, तर त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला होता। ते कुटुंब देखील दहशतीखाली होतं आणि त्यांनी देखील आतापर्यंत फिर्याद दिली नव्हती या प्रकरणात। जेव्हा हा प्रकार समोर आला त्यावेळेस त्यांनी त्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आणि पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर देखील त्यांच्या मनामध्ये भीती होती की आपल्याला या प्रकरणात आता तक्रार दिल्यानंतर काही धोका होतो का काय। त्यांनी ती आपली जी भीती आहे ती देखील पोलीस अधिकाऱ्यांना बोलून दाखवली, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल। सतीश भोसले अद्याप सुद्धा फरार आहे। पोलिसांकडून मात्र शोध सुरू आहे। गुन्हा दाखल होऊन तब्बल 24 तासापेक्षा जास्त कालावधी उलटलाय।